नमस्कार मुलांनो, एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओत इयत्ता 7वीचा दुसरा पाठ सुग्रणीचा खोपा या पाठावरील अभ्यासक्रम व प्रश्नोत्तरे सोडवणार आहोत. तत्पूर्वी मुलांनो, जर तुम्हाला एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड हा चॅनल व त्यातील कंटेंट आवडले असल्यास तुमच्या मित्रांना जरूर शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड. आणि मुलांनो, तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण पहा, मध्ये स्किप करू नका, कारण ॲडिशनल क्वेश्चन व इम्पॉर्टंट टिप्स दिलेले असतात, त्या मिस करू नका. आता सोडवायला सुरुवात करूया. सुग्रणीचा खोपा या पाठावरील प्रश्नोत्तरे. सुग्रणीचा खोपा या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर अशोक कोळी. थोडक्यात पाहूया या लेखकाचा परिचय. डॉक्टर अशोक कोळी यांच्या अनेक कादंबऱ्या, कविता संग्रह, अशानं असं होतं, आत्मकथन, जागले, नाटक आणि तावडी बोली अशी अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. भारत सरकारच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार, वि. स. खांडेकर उत्कृष्ट साहित्य, ग्रामीण साहित्य, मृत्युंजयकार, शिवाजी सावंत कादंबरी पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी ते सन्मानित झाले आहेत. विभागीय साहित्य संमेलनाची विविध पदे त्यांनी भूषविली आहे. पाठाखालील अभ्यासक्रमात सुरुवातीस आहे. पाठात शोधूया माझे आकलन. क. अचूक पर्यायापुढे बरोबर अशी खूण करा. पहिलं आहे, लेखकाला शेतातील या गोष्टीची भूल पडत असे. इथे 4 पर्याय दिलेला आहे. पहिला पर्याय आहे रानमेवा, दुसरा पर्याय लुसलुशीत शेंगा, तिसरा पर्याय आहे कपाशीची फुले आणि चौथा पर्याय आहे पक्ष्यांचा किलबिलाट. आणि यातील बरोबर उत्तर आहे पक्ष्यांचा किलबिलाट. लेखकाला शेतातील या गोष्टीची भूल पडत असे. कोणत्या गोष्टीची भूल पडत असे? तर पक्ष्यांच्या किलबिलाटाची लेखकाला भूल पडत असे. दुसरं वाक्य आहे, सुगरण आपल्या खोप्याकडे परत फिरकली नाही कारण. इथे 4 पर्याय दिलेला आहे. तिचा खोपा खराब झाला होता, तिने नवीन खोपा तयार केला होता, तिसरा पर्याय लेखकाने तिच्या खोप्याला स्पर्श केला होता, चौथा पर्याय आहे लेखकाने तिचा खोपा काढून टाकला होता आणि यातील योग्य पर्याय आहे पर्याय तिसरा, लेखकाने तिच्या खोप्याला स्पर्श केला होता. सुगरण आपल्या खोप्याकडे परत फिरकली नाही कारण लेखकाने तिच्या खोप्याला स्पर्श केला होता. आता पाहूया पुढील अभ्यासक्रम. विचार करूया. ग. पाठ वाचून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे, लेखक आईसोबत शेतात का जात असे? या प्रश्नाचे उत्तर आहे, लहानपणी शाळेला सुट्टी असली की लेखक आईसोबत तिला शेतीच्या कामात मदत करण्यासाठी शेतात जात असत. प्रश्न दुसरा, सुगरण आपले घरटे कसे विणत असे? उत्तर आहे, सुगरण चोचीत गवताचे पाते घेऊन मोठ्या कुशलतेने आपल्या अणकुची दार म्हणजे टोकदार चोचीने घरटे विणत असे. प्रश्न तिसरा, आईने लेखकाला खोप्याला हात न लावण्याची तंबी का दिली? या प्रश्नाचे उत्तर आहे, आपल्या अंड्यांना आणि पिल्लांना कुणी हात लावू नये, कुणी इजा करू नये म्हणून सुरक्षित अशा ठिकाणी पक्षी घरटी करतात. त्यांच्या जीवाशी खेळण्याचा आपल्याला अधिकार नाही आणि सुगरणीच्या खोप्याला जर मानवी स्पर्श झाला तर त्यावरील नैसर्गिक वास बदलतो व मादी पक्षी ते घरटे सोडून निघून जाते. म्हणून आईने लेखकाला खोप्यांना हात न लावण्याची तंबी दिली. प्रश्न चौथा, शेतात शेजारच्या निसर्गाचे वर्णन लेखक कशा प्रकारे करतात? उत्तर, शेताशेजारी हिरवीगार झाडे होती, त्यावरील पक्ष्यांचा किलबिलाट लेखकाला मोहिनी घालीत असे. जांभूळ व चिंचेची झाडे देखील होती. शेताच्या कोपऱ्यात एक विहीर होती, त्या शेजारी एक बोरीचे झाड होते, त्याच्या फांद्या विहिरीत झुकलेल्या होत्या व त्यावर सुगरणीचे सुंदर खोपे होते. अशा प्रकारे शेताशेजारच्या निसर्गाचे वर्णन लेखक करतात. जोड्या जुळवूया. घ. पाठातील काही वाक्ये खाली क गटात दिली आहेत, त्यांचे अर्थ वा जुळणारे भाव ख गटात आहेत, त्यांच्या योग्य जोड्या जुळवा. क गटात काय काय दिलेलं आहे? कापसाची पेपडे, पाखरं, रानाची लेकरं, तिसरं आहे लटकणारा खोपा व चौथं आहे तारेचा अकोडा. व ख गटात दिलेला आहे लोंबकळणारे घरटे, कपाशीची बोंडे, लोखंडी आकडा, पक्षी म्हणजे
वनाची मुले. आता आपल्याला यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत. मॅच द पेअर्स. पहिला आहे कापसाची पेंबडे. कापसाची पेंबडे म्हणजे कपाशीची बोंडे. दुसरा आहे पाखरं रानाची लेकरं. पक्षी म्हणजे वनाची मुले. तिसरा आहे लटकणारा खोपा. याचं उत्तर आहे लोंबकळणारे घरटे. याचं पहिलं उत्तर आहे लोंबकळणारे घरटे. चौथा आहे तारेचा आकोडा. तारेचा आकोडा म्हणजे लोखंडी आकडा. आता पाहूया पाठाच्या पलीकडे. गप्पा गोष्टी करूया. लेखकांनी कागद व परांची सुगरण तयार करून ती खोप्यावर का ठेवली असेल याविषयी गटशः चर्चा करा. च. अन्न व निवारा ह्या सर्व प्राण्यांच्या महत्त्वाच्या गरजा आहेत. या विषयावर गटशः चर्चा करा. यू हॅव टू डू अ डिस्कशन ऑन दिस टॉपिक्स. लिहिते होऊया. छ. पुस्तक, आंतरजाल, अन्य माध्यमाद्वारे माहिती मिळवून माझा आवडता पक्षी या विषयावर लिहा. मुलांनो, तुम्ही तुमचा आवडता कोणता पक्षी आहे? मोर, पोपट, मैना, कावळा, कोणताही एक पक्षी निवडा व त्यावर निबंध लिहा, माहिती लिहा. म्हणजेच तुम्हाला एसे रायटिंग करायचं आहे येथे. मुलांनो, एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड या चॅनलमध्ये मी वेगवेगळ्या विषयांवर एज्युकेशनल व्हिडिओज अपलोड करत असते. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जरूर सबस्क्राईब करा एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड. आणि मुलांना तुम्हाला रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ पूर्ण पहा, कारण यात काही इम्पॉर्टंट टिप्स व ॲडिशनल क्वेश्चन समाविष्ट केलेले आहेत. ते तुम्ही चुकू नका. परीक्षेच्या दृष्टीने ते महत्त्वाचे आहेत. आता पाहूया पुढील उपक्रम. उजळणी करूया. सर्वनाम. खालील उतार्यातील सर्वनामे ओळखून लिहा. मी हळूहळू ती फांदी ओढली. त्या फांदीला लटकणारा एक खोपा माझ्या हाती लागला. सुगरण त्या नळीसारख्या लांबीच्या भागातून आत जायची. त्याच भागातून मी माझा हात अलगद घातला. तर काय अचंबा, माझ्या हाताला चक्क अंडी लागली. तेव्हा मला या भागाचे रहस्य कळले. या उतार्यामधील सर्वनामे आपल्याला आता शोधायची आहे. तर ही सर्वनामे आहेत मी, ती, त्या, माझ्या, नंतर त्याच, मी, माझ्या, मला. ही सर्व आहेत सर्वनामे. नामाऐवजी आपण जो शब्द वापरतो तो, ती, ते, आम्ही, मी, त्याला सर्वनाम असे म्हणतात. पुढील उपक्रम आहे समजून घेऊया. क्रियाविशेषण अव्यय. आता क्रियेबद्दल विशेष माहिती देणारा हा आहे तो क्रियाविशेषण अव्यय. पहिलं वाक्य आहे ससा जलद पळत होता. ससा पळत होता, पण कसा पळत होता? तो जलद. म्हणून जलद हे झालं क्रियाविशेषण अव्यय. तो खोपा अलगद घरी आणला. तो खोपा घरी आणला, पण कसा आणला? तो अलगद घरी आणला. तो खोपा अलगद घरी आणला, म्हणून अलगद हे झालं क्रियाविशेषण अव्यय. वरील वाक्यातील जलद व अलगद शब्द आम्हाला पळणे व आणणे या क्रियेविषयी अधिक माहिती देतात. क्रियेविषयी अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. खाली काही वाक्य दिली आहे, त्यातील आपल्याला क्रियाविशेषण अव्यय ओळखायचा आहे. तर खालील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा. उदाहरणार्थ, पूर्वी लोक सायकल चालवायचे. यामध्ये क्रियाविशेषण अव्यय आहे ते पूर्वी. आम्ही नेहमी व्यायाम करतो. आम्ही व्यायाम करतो, पण कधी करतो? नेहमी करतो, डेली. दुसरं आहे त्यांनी दिवसभर अभ्यास केला. दिवसभर हे झालं क्रियाविशेषण अव्यय. तो गाडी वेगात चालवत होता. तो गाडी चालवत होता, पण कसा? वेगात, फास्ट चालवत होता, म्हणून वेगात हा झाला क्रियाविशेषण अव्यय. राघवने आज अभ्यास केला. राघवने अभ्यास केला, कधी केला? आज केला, म्हणून आज हे झालं क्रियाविशेषण अव्यय. राघवने आज अभ्यास केला. यातील आज हे क्रियाविशेषण अव्यय आहे. आता पाहूया पर्यायवाची शब्द, म्हणजेच मराठीतून समानार्थी शब्द. हिंदीमधून याला पर्यायवाची शब्द म्हणतात. खालील उदाहरण पहा.
उदाहरणार्थ आई. आईसाठी समानार्थी शब्द कोणकोणते आहेत? माता, माऊली, जननी, जन्मदात्री. आता खालील उपक्रम आपल्याला सोडवायचा आहे. खालील 2 शब्द दिले आहेत, देव व सूर्य. या शब्दांसाठी समानार्थी शब्द आपल्याला शोधायचे आहेत व दिलेल्या गोलाकार आकृतीत ते लिहायचे आहे. पहिला शब्द आहे देव. देवाला समानार्थी शब्द कोणकोणते आहेत? ईश्वर, भगवान, ईश, परमेश्वर. त्याचप्रमाणे सूर्य यासाठी समानार्थी शब्द आहेत भास्कर, दिनकर, आदित्य व रवी. तुम्हाला हवे ते शब्द यात लिहू शकता. पुढील उपक्रम तुम्हाला करायचा आहे. कृती करूया. पुस्तक किंवा आंतरजालाच्या माध्यमातून आपल्या परिसरात दिसणाऱ्या कोणत्याही 5 पक्ष्याविषयी माहिती गोळा करा व त्यावर आधारित भित्तीपत्रक तयार करा. आता आपल्या आजूबाजूला काय काय दिसतं? चिमणी, कावळा, पोपट, कोकिळा. त्याबद्दल माहिती गोळा करायची व वॉलपेपर तयार करायचा आहे. दुसरं आहे आपल्या परिसरात आढळणाऱ्या पक्ष्यांची पिसे गोळा करून ती वहीत चिकटवून त्यासमोर त्या पक्ष्याची नावे लिहा. इथे तुम्हाला पक्ष्यांची पिसे गोळा करून त्यासमोर कोणत्या पक्ष्याचं ते पीस आहे त्या पक्ष्याचं नाव लिहायचं आहे. या पाठात काही ध्वनिदर्शक शब्द आले आहेत. गटशः चर्चा करून असे ध्वनिदर्शक शब्द शोधा व खालील तक्ता पूर्ण करा. उदाहरणार्थ पक्षी जो आवाज करतात त्याला काय म्हणतो आपण? किलबिलाट. पाण्याचा असतो तो खळखळाट. इथे 2 गट दिलेले आहे. एका गटात शब्द दिला आहे व त्यांचा ध्वनी दुसऱ्या गटात आपल्याला लिहायचा आहे. पंखांचा काय असतं? पंखांच्या आवाजाला काय म्हणतात? फडफडाट. पावसाची रिमझिम, पैजणांची किणकिण व घंटेचा घणघणाट. ढग आवाज करतात त्यावेळी आपण काय म्हणतो? ढगांचा गडगडाट. डासांची गुणगुण, नाण्यांचा खणखणाट. नाणी म्हणजे कॉईन्सचा आवाज कसा येतो? खणखणाट म्हणतात. विजांचा कडकडाट, लाईटनिंग, थंडरिंग. त्याला आपण कडकडाट म्हणतो. यापुढील उपक्रम आहे जाणून घेऊया. खाली काही कीटक, प्राणी तसेच त्यांच्या निवासाची चित्रे दिली आहेत. त्यांच्या आधारे त्यांची माहिती देणारे भित्तीपत्रक तयार करा. आता इथे काही प्राणी व कीटक दिले आहे व ते कुठे राहतात? वेअर दे लिव्ह, वेअर दे स्टे, ते आपल्याला लिहायचं आहे. मधमाशी, पोळे या हनीबी लिव्स इन हनीकोम. सिंह, गुहा, लायन लिव्स इन द केव्स. ससा, रॅबिट, जंगल म्हणजे रॅबिट लिव्स इन द जंगल. कोळी, स्पायडर लिव्स इन वेब. सो कोळी, जाळे. मुलांनो, आता पाहूया काही अधिक प्रश्न. हे तुम्हाला पाठ वाचन करूनच याची उत्तरे मिळतील. मी काही प्रश्न तुमच्यासाठी सोडवलेले आहेत, पण MCQसाठी पाठ वाचन गरजेचे आहे. तर आता पाहूया अधिक प्रश्न. रिकाम्या जागा भरा. पहिला आहे माझी आई पाठीला मोठी ओटी बांधून डॅश वेचायची. याचे उत्तर आहे कपाशी. माझी आई पाठीला मोठी ओटी बांधून कपाशी वेचायची. झाडावरील किलबिलाट मला डॅश घालीत असे. झाडावरील किलबिलाट मला मोहिनी घालीत असे. विहिरी शेजारी डॅश झाड होते. विहिरी शेजारी बोरीचे झाड होते. मी डॅश होऊन त्यांची गंमत पाहत राहिलो. मी स्तब्ध होऊन त्यांची गंमत पाहत राहिलो. 5वं वाक्य आहे त्या काठीच्या एका टोकाला तारेचा डॅश बांधला. त्या काठीच्या एका टोकाला तारेचा आकोडा बांधला. तेव्हा मला यामागचे डॅश कळले. तेव्हा मला यामागचे रहस्य कळले. अलगद फांदीला डॅश नेऊन सोडले. अलगद फांदीला
पूर्वस्थित अलगद फांदीला पूर्वस्थितीत नेऊन सोडले. 8वं वाक्य आहे, त्यांचे डॅश सुरूच होते. त्यांचे आकांड तांडव सुरूच होते. ही पाखरं रानाची डॅश आहेत. ही पाखरं रानाची लेकरं आहेत. 10वं वाक्य आहे, कागद आणि डॅश एक सुगरण तयार केली. कागद आणि परांची एक सुगरण तयार केली. कोणी कोणास म्हटले, हू सेड टू हुम. अरे बाळा, पक्ष्यांच्या जीवाशी असे खेळू नये. हे वाक्य आईने लेखकांना उद्देशून म्हटले आहे. आता पाहूया पुढील उपक्रम, कल्पना आणि निष्कर्ष. पुढील विषयावर गटात चर्चा करा आणि निष्कर्ष मांडा. इथे तुम्हाला तुमच्या इमॅजिनेशनने प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे. पहिला प्रश्न आहे, आईने लेखकाला तंबी दिली नसती तर काय घडले असते? याचे माझ्या मते उत्तर आहे, आईने लेखकांना तंबी दिली नसती तर लेखक त्या सुगरणीच्या घरट्यांना एक खेळण्याचे किंवा मौजेचे साधन म्हणून त्याच्याशी खेळत राहिले असते व त्यामुळे पक्ष्यांच्या अंड्यांना व पिल्लांना इजा पोचली असती, त्याचे नुकसान झाले असते. दुसरा प्रश्न आहे, प्राण्यांचे प्रेम मिळवण्यासाठी माणसाने त्यांच्याशी कसे वागावे असे तुम्हाला वाटते? हे उत्तर मला काय वाटते ते लिहिलेलं आहे. तुम्हाला काय वाटते? प्राण्यांचे प्रेम मिळवण्यासाठी तुम्ही काय केले पाहिजे किंवा माणसाने काय केले पाहिजे ते तुम्ही तुमच्या शब्दात लिहू शकता. प्राण्यांचे प्रेम मिळवण्यासाठी आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे. त्यांना अन्न व पाणी दिले पाहिजे. तसेच त्यांच्या जीवनात हस्तक्षेप करू नये. मुलांनो, जर तुम्हाला एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड हा चॅनल व त्यातील कंटेंट आवडले असल्यास जरूर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत राहा एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड. आता पाहूया शब्द भांडार. खालील दिलेल्या शब्दामधून पक्षी या शब्दासाठी असलेले पर्यायवाची शब्द शोधून ते पुढील चौकोनात लिहा. इथे आपल्याला शब्द दिलेले आहेत ते विहंग, शर्वरी, खग, वल्लरी, मृग, द्विज, इंदू, भास्कर, मंजिरी, पाखरू, शकुंत आणि कीटक. आणि यातील पक्षाची समानार्थी नावे आहेत ती आहेत विहंग, खग, पाखरू, द्विज आणि शकुंत. आता वाचूया खाली दिलेला सुविचार. काडी काडी जोडते, सुगरण घरटे बनविते. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.